आलो आहे टुकू कॅसलला आणि आता हे जे मी तिथे वॉक करतोय ना, हे ॲक्च्युली सगळं वॉटरवर होतं बोलतात. सो लाईक आपले कसे असतात फोर्ट किल्लेज वगैरे की एकदम समुद्राच्या मध्ये वगैरे होते, तसेच हे पण हा कॅसल यांचा समुद्राच्या मध्येच होता. इकडे ते समुद्राला कनेक्टेड आहे. ते बोट्स वगैरे तुम्हाला दिसत असतील, ते सगळ्या बोट्स आहेत. सो ॲक्च्युली कनेक्टेड आहे सगळं. आणि हे पण सगळं पाण्यावर होतं, पण हे नंतर या लोकांनी इथे डेव्हलप केलं आहे टू गेट एन इझी ॲक्सेस. आणि असा हा सराउंडिंग बनवतो. सो हे असे सगळे कॅसल्स आपण मूवीजमध्येच बघितले आहेत. दिस इज ऑल्सो द कनेक्टेड पार्ट. हे कनेक्टेड आहे त्याला. आणि लाईक हे फिनलंड कसं हे स्वीडनच्या अंडर होतं. सो स्वीडनकडनं यांना फ्रीडम मिळालं आहे. तर इथे या कॅसलमध्ये हा टुर्कू कॅसल हा कसा हा यांचा ओल्डेस्ट कॅसल आहे. आणि हा सो इथे ह्याचा स्वीडनचा किंग राहायचा ह्याच्यात. सो आता मी सध्या तरी कॅसलच्या आतमध्ये आहे आणि बघू शकता किती सुंदर आहे. 740 इयर्स ओल्ड कॅसल आहे हा. असं पण जेव्हा मी आलेलो इथं 25मध्ये तेव्हा हे बंद होतं, कारण का इकडे सगळ्या गोष्टी कशा लवकर बंद होतात. आणि मी इव्हनिंगच्या टाईमला काहीतरी आलो. सगळे प्लेसेस बरोबर इथे ते सध्या बंद आहे. आता ह्या लँग्वेजेसमुळे काय कळत नाही नक्की हे काय आहे. बट हे बघा तरी वे नाही कुठून जायला. आणि आय थिंक एवढंच आहे सध्या. ह्याचे बाकीचे सगळे डोअर सगळं बंद दिसत आहे. सो या इट्स नॉट अलाउड. आणि हे दुसरा एंड आहे. ते त्या साईडने आलेला तो एंट्रन्स होता. आता हे दुसरा एंड आहे या कॅसलचा. मला माहीत नव्हतं तिथून एक सगळं एंट्री होती आणि तिथलं की इथे काय लिहिलेलं वगैरे कळत नाही सगळं. तर तिथे लिहिलेलं की जर तुम्हाला अजून आतमध्ये पण जायचं असेल तर इट्स ओपन. आणि थोडंफार गोष्टी ओपन ठेवल्या आहेत. सो ते तुम्ही बघू शकता. 18 युरोज चार्जेस आहेत. रेस्ट हे असंच एवढं एक बेसिक असं ओपन ठेवलं आहे फॉर फ्री ऑफ कॉस्ट. सो यू कॅन कम, यू कॅन सी अँड मेक सम पिक्चर्स अँड व्हिडिओज अँड एव्हरीथिंग. बाकी जर तुम्हाला एकदम आतमध्ये डिटेलमध्ये बघायचं असेल तर तिकडे एंट्री तिकीट काढायची 18 युरोजची आणि मग आतमध्ये पुढे जायचं.